जय शिवराय मित्रांनो, मागे जी अपडेट दिली त्या अपडेटनुसार अहिल्यानगर, शिर्डी, कोपरगाव, नाशिकच्या पण काही भागातले मेसेज आणि व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचलेत। तिथे पाऊस चालू झालाय। संगमनेर परिसर किंवा शिर्डी परिसरामध्ये 2-3 व्हिडिओ असे आलेत की वाहुणी पावसाची नोंद झाली आहे। अवकाळी पावसाचं सत्र महाराष्ट्रात कालपासून तुरळक प्रमाणात असलेलं आज ॲक्टिव्ह जास्त झालंय। म्हणजे 12 आणि 13ला जो तुम्हाला इशारा दिला होता 10-12% मोजके गावं, पण ती सुरुवात झालेली आहे। आजही संध्याकाळी जालन्याच्या पश्चिम भागांमध्ये किंवा छत्रपती संभाजीनगरच्या काही मोजक्या भागांमध्ये पावसाची ॲक्टिव्हिटी आहेच। जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, कारण की हा पाऊस प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2-4 गावं पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाड्यामध्ये आहे। हे काय आता आपण मोजणार नाहीये। ज्यांनी काल मला एक कमेंट आली, अमुक म्हणत होता की पावसाचा थेंबही नाही पडणार, सारखंच फेका नाही जमत भाऊ, अभ्यासपूर्व पण माहिती द्यावीच लागते, परत तोडकरला टार्गेट नाही केलं पाहिजे। ठीक आहे, तर हा विषय ते थांबवतो। आता पुढच्या अंदाजाकडे वळतो। आजची संध्याकाळ परत अहिल्यानगरच्या श्रीगोंदा, जे काही पुण्यालगतचे भाग आहेत, पुण्याच्या पूर्वेकडील भाग आहेत, अशा शेतकऱ्यांनी आजच्या दिवस तरी आपला जे काही संध्याकाळच्या वेळेला मी तुम्हाला मागेही सांगितलं 2 दिवस अगोदर ही तयारी करा। गाव आणि लोकेशन अवकाळीचं सांगता येत नाही, भलेही 12% सांगितलं असेल ते 6% वरती येईल, पण जर पुन्हा 12चं 15 वरती गेलं तर ते वाढलं तर निसर्गाचा अवकाळीचा इतका तंतोतंत अंदाज नसतो। पण ठीक आहे, महाराष्ट्रात कुठे ना कुठेतरी चांगल्या पद्धतीनं नुकसान वाचवण्यामध्ये यश आलंय। बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या दिलासा आणि चांगल्या पद्धतीच्या कमेंट फोन देखील आपल्यापर्यंत पोहोचलेत। आता उद्या 14 जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी वातावरण कसं असणार आहे हा देखील आढावा पाहूयात। उद्या काय होणार आहे, महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये, नांदेडमध्ये, अकोल्यामध्ये फक्त ढगाळलेली परिस्थिती असेल। तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पडला तर पडला तो जिल्हा असणार आहे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, मालेगाव शहर, लातूर तुरळक ठिकाणी। हे बघा, लातूर आणि नांदेडसाठी वाऱ्याचा जोर जर जास्त राहिला तिथे व्हायची काही कारण नाहीये, पण अहिल्यानगरमध्ये 12 वाजता आणि खानदेशामध्ये 12-1च्या दरम्यान जर वातावरण असं गच्च जाणू लागेल, अवकाळीचा अंदाज असाच असतो, गच्च जाणू लागेल, गरमीची लेवल वाढू लागेल, त्या शेतकऱ्यांनी आपला वाळू घातलेला कुठलाही माल जमा करून ठेवायचा आहे। कारण की अवकाळीला गाव फिक्स नसतं। जसं मान्सूनच्या टायमाला मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगायचो की रात्री येणार म्हणजे येणार, संध्याकाळी पाऊस दाखवेल, नाही पडला तर प्रयोगशाळा बंद करेल, ही वक्तव्य आपण मान्सूनच्या काळामध्ये ॲक्युरेसी देणारे असते, पण अवकाळीचा अंदाज आणि अवकाळी माणसाचा सुद्धा अंदाज कोणीही लावू शकत नाही। पण ठीक आहे, 12 आणि 13ला ज्या घटना आज घडतात त्या शेतकऱ्यांच्या हसू चेहऱ्यावरती मला फोन केलाय, तुमच्यामुळे आमचा कांदा वगैरे वाचलाय, धन्यवाद, जय शिवराय वगैरे त्यांनी घातलाय। पण आता पुढची कंडिशन बघा, उद्याची 14 तारीख 14 जानेवारी संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडं ढगाळलेलं वातावरण होणार आहे। धोका आता उद्यापासून कमी होतोय। 15 तारखेला हा जो धोका आहे बुधवारपासून हे आणखीन कमी होते। ठीक आहे, आणि गुरुवार आणि शुक्रवारी हे वातावरण नॉर्मल होऊन जाईल। आणि सांगलीमध्ये सुद्धा शुक्रवारी ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळेल। आणि त्यानंतर बघा, एक ना एक तारखा परत समजून घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। 16 तारखेला वातावरण महाराष्ट्रामधनं फक्त काय होणार आहे, नाशिक क्षेत्र, कोल्हापूर क्षेत्र, पुणे क्षेत्र, दक्षिण महाराष्ट्रामध्ये पुन्हा असं अंधुक बिखरल्यासारखं ढगाळलेलं असणार आहे। पावसाची शक्यता फक्त सह्याद्री पर्वत रांगा या बाजूस थोडेफारसे थोडे पडतील, नाही तर महाराष्ट्रातला धोका 14 तारखेपासून संपतोय संध्याकाळपासून। त्यानंतर 17 तारखेला वातावरण हे उलटे वारे वाहणार आहेत उत्तरेकडनं दक्षिणेकडे। मग त्यामुळे काय होणार आहे, नाशिक क्षेत्रापासून ते धुळ्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये पश्चिम साईडला, पुणे पश्चिम साईडला, म्हणजे जी काही ज्या टायमिंगला आपण पाहतो ना मान्सून काय करतो, जिथून खाली पडत नाही तिथून खाली ह्या भागात ढगाळलेलं वातावरण पण कमी असणार आहे। पण जिथून मान्सून ताडल्या जातो त्याचा पर्वतरांगाच्या साईडला, तिथे मात्र स्थानिक वातावरणाची कंडिशन हलकी मलकी 17 तारखेला आहे। 18 तारखेला छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, अहिल्यानगर या भागांमध्ये वाऱ्याची गती दिवसभर व्यवस्थित राहील, दक्षिणेकडनं उत्तरेकडे, कधी उत्तरेकडनं दक्षिणेकडे। पण यामुळे काय होणार आहे, हे एक मधली लेअर तयार होणार आहे, इथेही ढगाळलेलं वातावरण असणार आहे, पण धोका मात्र ह्या दिवशी सुद्धा कमी आहे। आणि 18-19 पासून वातावरण खराब होणार आहे, हे सुद्धा तुम्हाला सगळ्यात अगोदर ही माहिती पुरवली होती। पण 18 तारीख आणि 19 तारीख धुळे, शहादा, गुजरात लगतच्या जवळच्या बाउंड्री लगतच्या भागांना शेतकऱ्यांनी थोडंसं असं जपूनच राहायचं आहे, जास्त काही वाळवायला वगैरे टाकायचं नाही। 20 पासून वातावरण थंड, परत उष्णतेचं
22-23ला परत वातावरण अशाच अवकाळी वातावरणाचं सक्रिय होणार आहे। कुठेतरी 10-5 ठिकाणी पाऊस ऍक्टिव्ह होईल, पण धोका सगळ्यांना नाहीये, मोजक्या लोकांना। पण त्या मोजक्या लोकांचं लाखोचं नुकसान होण्यापेक्षा सगळ्यांनी थोडंसं सतर्क राहायचं आहे परत 22 जानेवारीच्या आसपास। मग हा टप्पा झाला की लगेच परत 29 जानेवारी ते 5-6 फेब्रुवारी हे तारखा लॉंग टर्म का सांगतोय, कदाचित 30 जानेवारीच्या हिशोबामध्ये किंवा 3 फेब्रुवारीच्या हिशोबामध्ये, हे पण ह्या 4च दिवसामध्ये ज्यावेळेस आपल्या ह्या जानेवारीचा एंड होईल त्याची सुरुवात सुद्धा ढगाळलेल्या आणि पावसाच्या वातावरणाची असणार आहे। त्यामुळे ह्या सगळ्या अंदाज तुम्हाला 23 तारखेला डिसेंबर महिन्याच्या रिपोर्टमध्ये व्यक्त केलेला होता। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सुद्धा आहे, भलेही जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चही जवळपास अर्धामर्धा हा कमी नुकसान करणारा असला तरी मार्च आणि एप्रिल महाराष्ट्रामध्ये थोडीफार चिंताजनक परिस्थिती व्यक्त करणार आहे। या संदर्भात वारंवार लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्यांची कमेंट जेव्हा करतात तिथे आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। आणि एक विनंती सगळ्यांना आहे, आपले अंदाज एखाद्या वेळेस थोडा एखाद्या जिल्ह्यात कमी अधिक झाला, पण विश्वास तुमचा कमी अधिक होऊ देऊ नका। कारण की तुम्हालाही माहिती आहे की जो निर्णय आपण सांगितला, जो निर्णय शब्द आपण काढला, ती गोष्ट महाराष्ट्रात आतापर्यंत तरी त्याच्यामध्ये दिसलेली आहे। आणि मार्च एप्रिलबद्दल थोडंसं बोलायचं झालं आणि मान्सूनबद्दलही बोलायचं झालं तर दोन्ही गोष्टी लक्षपूर्वक ऐका की येणाऱ्या कालखंडामध्ये एप्रिल आणि मार्चमध्ये त्याचा ट्रॅक फिक्स नाही आहे। अवकाळी फिक्स आहे, अवकाळी होणार आहे, पण अजूनही नाशिकला धाक द्यावा का धुळेला धाक द्यावा, धुळेला धाक द्यावा की नांदेड यवतमाळला धाक द्यावा, बुलढाणा धाक द्यावा, अशा गोष्टीचे शब्द आपण वापरत नाहीये। कारण की त्याचा जिल्हा अजून फिक्स नाही आहे। जिल्हा अजूनही तो जानेवारीच्या एंडिंगच्या वेळेस तो फिक्सही होईल 2-1.5 महिन्या अगोदर की ह्या भागामध्ये हे होऊ शकतं, 10-5 तालुके मागे पुढे होतील। पण तुम्हाला सांगतो, हे खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामधल्या पूर्व भागांमध्ये थोडं अडथळ्याचं वातावरण मार्चमध्ये आहे। अजूनही मराठवाड्याच्या बाबतीत रिपोर्ट चांगला निघतोय की मराठवाड्यामध्ये मार्च एप्रिलमध्ये धोका कमी आहे, पण याच्यावर रिपोर्ट खराबही निघणार आहे, तोही आपण पाहणार आहोत, पण फेब्रुवारीच्या सुरुवातीला किंवा जानेवारीच्या एंडिंगला। तर त्यामुळे मार्च एप्रिलच्या धोक्यासाठी तुम्ही आतापासून घाबरले जाऊ नका। मान्सून संदर्भात बोलायचं झालं, तुम्हाला मी वारंवार सांगितलंय 2023ला सुद्धा अल निनो होता, जो आता निघणार आहे असं वक्तव्य केलं जातंय। त्यावर्षी सुद्धा पेरण्या झाल्या होत्या, त्यावेळी सुद्धा आपले पिकं घरामध्ये चांगल्या पद्धतीने आले होते, पण त्या 2023 पेक्षाही चांगला पावसाळा 2026 मध्ये आहे। ठाम शब्द, ठाम निर्णय आपला राहणारच आहे आणि तो दाखवणार सुद्धा। आणि त्यामुळे आपल्याला अजूनही शिक्कामोर्तब करणारा, पावसाची टक्केवारी सांगणारा जो काही आपला रिपोर्ट असतो तो 5 मार्चला आवर्जून असतो। आणि 5 मार्चचा रिपोर्ट झाला सगळ्यांचे निर्णय बदललेच पाहिजे हे तुम्हालाही देऊन देतो। आणि विषय विनंती अशी आहे, तुम्हाला धीर द्यावा किंवा तुम्हाला मनधरणी करावा त्यासाठी हा हवामान अंदाज सांगत नाहीये, पण तुम्हाला एवढं सांगतो, दुष्काळ किती आहे, काय आहे हे तुम्हालाही माहिती आहे। जून जुलै आणि आपल्या ह्या ऑगस्टमध्ये एरही पावसाळा चांगला नसतो, त्या काळामध्ये पिकं एरही करपतात, त्याला दुष्काळ म्हणत नाही। पण रिटर्न मान्सून आपल्या पिण्याचा पाण्याचा, आपल्या हिवाळा भागण्याचा प्रश्न मिटत असेल तर त्याला दुष्काळ म्हणत नाही। दुष्काळ म्हणजे पेरणी बंद राहणं, जवळपास 70 ते 80% पेरण्या न होणं, जनावरांची धांदल उडणं, याला दुष्काळ म्हणतात। अल निनोचा अर्थ लगेच डायरेक्ट दुष्काळ काढू नका। अल निनोचा अर्थ असाही होतो नंतर आयोडी पॉझिटिव्ह वगैरे गोष्टी होणं, समुद्रात चांगले बदल होणं, हे सुद्धा 2023 मध्ये एका पावसाने विदर्भ, खानदेश, मराठवाड्यासह एका रात्रीमध्ये पाणी आणलेला इतिहास ह्या 2-3 वर्षापूर्वीचा आहे। त्यामुळे आजपासून त्या गोष्टीला घाबरले जाऊ नका। हा विश्वास तुम्हाला तोडकर हवामान अंदाज करण्यात देण्यात येईल। तरीही तुम्ही पुन्हा म्हणत असाल की असं झालं तसं झालं, हा अमुक मला तमुक म्हणला, ते घराने माझ्यापाशी सांगू नका। जय शिवराय, धन्यवाद।